नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, टेट परीक्षा 2025 अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे मानसशास्त्र, ज्यावरती 15 गुणांचे साधारणतः प्रश्न विचारले जातात. तर त्या ठिकाणी नक्की कोणत्या घटकाला किती गुणांचे प्रश्न विचारले जातात या संदर्भातला हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. इतर सर्व विषयांचे गुणविभागणी आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहे. ती गुणविभागणी सर्वांनी पहा आणि एकदम मायक्रो स्टडी करा, जेणेकरून तुमचा स्कोर चांगला यावा, हा त्यामागचा उद्देश आहे. तर शैक्षणिक मानकशास्त्र याच्यावरती तुम्हाला 4 गुणांचे साधारणतः प्रश्न असतात. वाढ व विकास यावरती 4 गुणांचे प्रश्न असतात. एक लक्षात ठेवा की तुम्ही अभ्यास TETला केला होता, CETला तुम्ही अभ्यास केला होता याचा, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला बऱ्याचदा वैज्ञानिकांवरती प्रश्न असायचे, बारकाईचे छोटे छोटे प्रश्न असायचे. पण आत्ता जे करायचे ते तुम्हाला उपयोजन करायचे, त्यांचा वापर कुठं केला गेला आहे यावरती मानसशास्त्रावरती प्रश्न असणार आहे. व्यक्तिमत्व विकास यावरती 4 गुणांचे प्रश्न साधारणतः विचारले जातात. मानसशास्त्र यावरती 2 गुणांचे प्रश्न विचारले जातात. अध्यापन पद्धती तंत्र यावरती 3 गुणांचे प्रश्न साधारणतः असतात. विशेष गरज असणाऱ्या बालकांचे शिक्षण 2 गुणांचे साधारणतः प्रश्न असतात. निर्णय क्षमता 10 गुणांवरती, म्हणजे तुम्ही काय करणार त्या ठिकाणी. वर्गात एखाद्या विद्यार्थ्याने गैरवर्तन जर केलं तर तुम्ही पालकांना पहिल्यांदा कळवणार, त्या विद्यार्थ्याला फटके देणार, दुसरी गोष्ट त्याची कंप्लेंट मुख्याध्यापकांकडे करणार की त्याला समजावून सांगणार. असे 4 ऑप्शन असतात. तुम्हाला त्याच्यातला बेस्ट ऑप्शन चॉईस करायचा असतो. असे 10 गुणांचे साधारणतः प्रश्न असतात. निर्णय क्षमतेवरती व्यक्तिभेदावरती 2 गुणांचे प्रश्न असतात. अध्ययन प्रक्रिया 2 गुणांसाठी विचारली जाते. शालेय अंतरक्रिया 2 गुणांसाठी आहे. शैक्षणिक मूल्यमापन साधारणतः 2 गुणांसाठी विचारलं जातं. संघर्ष व समायोजन यावरती देखील 2 गुणांचे प्रश्न असतात. मानसिक विकृती यावरती 2 गुणांचे प्रश्न असतात. सर्वसमावेशक शिक्षण साधारणतः 2 गुणांसाठी विचारलं जातं. बालमानसशास्त्रावरती देखील साधारणतः 1 गुणांचा प्रश्न असतो. तर हे सर्व टॉपिक व्यवस्थितपणे करा. बऱ्याचदा तुम्हाला याच्यावरती प्रश्न हे विचारले जातातच आणि हे हातचे मार्क आहेत. मानसशास्त्र झालं, मराठी झालं, इंग्रजी झालं, याच्यावरती तुम्हाला आउट ऑफ मार्क हे आलेच पाहिजेत. गणित बुद्धिमत्तेला सुद्धा तुम्हाला 100% सराव करावा लागणार आहेच. ओके, सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.